एका संध्याकाळी ऑफिसनंतर तिघेही पार्कमध्ये बसले होते. आर्या खेळण्यात गुंतलेली होती. वेदांत तिच्याकडे पाहत हसत होता. तू खूप स्ट्रॉंग आहेस राधा, तो अचानक म्हणाला. राधा हलकीशी हसली. माझ्याकडे पर्याय नव्हता, आता आहे का? त्याच्या त्या प्रश्नात काहीतरी वेगळं होतं. राधा थोडी थबकली. पर्याय असेल तर काही सीमा असतात, ती शांतपणे म्हणाली. वेदांत काही बोलला नाही. त्याला माहीत होतं त्या सीमांच्या पलीकडे जायचं असेल तर त्याला आधी स्वतःचं सत्य उघड करावं लागेल. पण प्रत्येक वेळी तो ठरवायचा, आज सांगतो, आणि मग आर्याच्या हसण्यात, राधाच्या शांत डोळ्यात तो पुन्हा थांबायचा. कारण आता त्याला ती फक्त मिळवायची नव्हती, तर तिच्या आयुष्याचा विश्वास बनायचं होतं. आर्या आणि वेद यांचं नातं दिवसेंदिवस घट्ट होत होतं. राधा बाहेरून शांत होती, पण आतून काहीतरी हलायला लागलं होतं. हा माणूस इतका समजूतदार, इतका जवळचा, आणि तरीही काहीतरी दडवतोय. संशयाची ती हलकीशी रेख हळूहळू गडद होत होती. एके दिवशी ऑफिसमध्ये मोठी मीटिंग होती. सगळे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राधा तिचं प्रेझेंटेशन देत होती. अचानक प्रोजेक्टवर कंपनीचा सीईओचं नाव झळकलं. व्ही देशमुख. राधा क्षणभर थमकली. देशमुख? तिच्या मनात वीज चमकून गेली. अमितचं आडनाव आणि वेद. तिने पटकन स्वतःला सावरलं, पण मनात विचारांचं वादळ सुरू झालं. त्या दिवशी तिने ऑफिसमधल्या एका जुन्या सहकार्याला विचारले, आपले सीईओ नेहमी मीटिंगला येत नाहीत का? तो सहज म्हणाला, ते फार लो प्रोफाईल आहेत, पण म्हणतात कंपनीतल्या काही प्रोजेक्ट्समध्ये ते स्वतः वेगळ्या नावाने काम पाहतात. राधाच्या पायाखालची जमीन हलल्यासारखी झाली. त्या रात्री ती घरी बसून वेदसोबतचे सगळे क्षण आठवत होती. त्याचं शांत ऐकणं, तिच्या आयुष्याबद्दल विचारणं टाळणं, अचानक तिच्या आयुष्यात येणं आणि आर्याशी इतकी सहज जोडलं जाणं, हे सगळं इतका योगायोग असू शकतो का? दुसऱ्या दिवशी तिने थेट वेदला विचारायचं ठरवलं. ऑफिसच्या कॅफेटेरियामध्ये दोघे समोरासमोर बसले होते. वेद, तू नक्की कोण आहेस? तो प्रश्न ऐकून वेदांचा श्वास अडकला. म्हणजे? तो शांत राहण्याचा प्रयत्न करत म्हणाला. तू जसा दिसतोस तसा नाहीये, राधा ठामपणे म्हणाली. तुझ्याबद्दल खूप काही मला कळत नाही आणि आता मला ते जाणून घ्यायचं आहे. वेदांत काही क्षण गप्प बसला. त्याच्या मनात एकच द्वंद्व, सत्य सांगावं की अजून थांबावं. पण राधाच्या डोळ्यात आता विश्वासापेक्षा प्रश्न जास्त होते. राधाच्या मनातला संशय आता ठाम होऊ लागला होता. वेद हा फक्त साधा सहकारी नाही, याची तिला खात्री पटत चालली होती. पण सत्य अजूनही धूसर होतं. तेव्हाच तिच्या आयुष्यात एक अनपेक्षित मदतनीस पुढे आला. सतीश. तो कंपनीतील जुना कर्मचारी होता. शांत, निरीक्षक आणि प्रामाणिक. एके दिवशी राधा कागदपत्र पाहत असताना सतीश तिच्याजवळ आला. मॅडम, तुम्ही काही शोधताय का? राधा थोडी थांबली, पण मग म्हणाली, सतीश, मला या कंपनीबद्दल आणि विशेषतः आपल्या सीईओबद्दल माहिती हवी आहे. सतीशच्या चेहऱ्यावर क्षणभर तणाव उमटला. काय विचारताय? कारण मला वाटतं कुणीतरी माझ्यापासून काही लपवतंय. त्या शब्दाने सतीश शांत झाला. काही क्षण तो विचार करत राहिला आणि मग हळू आवाजात म्हणाला, तुमचा संशय चुकीचा नाही. राधाचं हृदय जोरात धडधडू लागलं. म्हणजे? सतीशने आजूबाजूला पाहिलं आणि तिला एका रिकाम्या केबिनमध्ये नेलं. आपले सीईओ वेदांत सर आहेत आणि तेच वेद आहेत. तो शब्द ऐकून राधाच्या डोळ्यासमोर सगळं फिरू लागलं. तिच्या मनात एकामागून एक चित्र उभी राहिली. भूतकाळातील वेदांत, त्याचा हट्ट, तिच्या आयुष्यात निर्माण केलेले अडथळे, आणि आताचा वेद, समजूतदार, शांत. मग त्यांनी हे सगळं का लपवलं? तिचा आवाज थरथरला. सतीशने हळूच उत्तर दिलं, कारण ते बदलले आहेत मॅडम. ते तुम्हाला यावेळी जबरदस्तीने नाही, तर विश्वासाने जिंकू इच्छितात. राधाच्या डोळ्यात आता राग, वेदना आणि विश्वासघात, तिन्ही भावना एकत्र होत्या. विश्वास? ती कटू हसली. खोटं बोलून मिळवलेला विश्वास किती दिवस टिकतो? त्या क्षणी तिच्या मनात एकच निर्णय तयार झाला होता. आता थेट वेदांत समोर सत्य उभं करायचं. त्या संध्याकाळी वेदांत नेहमीप्रमाणे आर्याला घेऊन खेळत होता. आर्या हसत होती आणि तो तिच्या हसण्यात हरवला होता. तेवढ्यात राधा समोर येऊन उभी राहिली. खूप छान अभिनय केलास वेद. का वेदांत? त्या एका वाक्याने वेळ जणू थांबली. वेदांतच्या हातातील खेळणं खाली पडलं. आर्या हसत होती आणि वेदांत तिच्यासोबत खेळत होता.
तो क्षण सुंदर वाटत होता, पण पुढच्या क्षणात सगळं बदललं राधाच्या त्या वाक्याने. वेदांच्या चेहऱ्यावरचं हसू गायब झालं. राधा तो काही बोलणार इतक्यात ती जोरात म्हणाली, एक शब्दही नको. आर्या घाबरून शांत झाली. वातावरणात तणाव दाटून आला. तुला वाटलं मी पुन्हा तशीच भोळी आहे? तू माझ्या आयुष्यात परत येशील, नाव बदलून, चेहरा बदलून, आणि मी ओळखणार नाही. वेदांत गप्प उभा राहिला. त्याच्याकडे उत्तर नव्हतं. किती वेळा माझ्या आयुष्याशी खेळणार आहेस तू? राधाचा आवाज थरथरत होता, पण प्रत्येक शब्द धारदार होता. पहिल्यांदा माझ्या लग्नाच्या प्रत्येक संधीला अडथळा आणलास. माझं आयुष्य आपल्या हट्टासाठी वापरलंय तू. ती पुढे सरसावली. आणि आता माझ्या मुलीच्या आयुष्यात शिरलास. तिचा विश्वास जिंकून पुन्हा एकदा मला तोडण्यासाठी. नाही राधा. वेदांचा आवाज तुटला. यावेळी मी खरंच बदललो आहे. मी फक्त तुमच्या दोघींच्या सहवासात राहू इच्छितो. मला आणखी काही नको आहे. प्रेम करणं गुन्हा असेल तर होय, मी केला आहे आणि तो आयुष्यभर करत राहील. माझ्या आयुष्यात आलेली तू पहिली आणि शेवटची स्त्री आहे. प्रेम फक्त तिच्या शरीरावर केलं जात नाही, मनावरही करू शकतो. प्रेम. ती कटू हसली. खोटं बोलणं, ओळख लपवणं, हेच का तुझं प्रेम? क्षणभर शांतता पसरली. राधाच्या डोळ्यात आता अश्रू उभे राहिले होते. तुला माहीत आहे का, मी किती कठीण परिस्थितीतून गेले. मी नवरा गमावला, आयुष्य पुन्हा उभारलं, आणि तू परत आलास माझं सगळं पुन्हा उद्ध्वस्त करायला. आर्या घाबरून राधाच्या मागे लपली. मम्मा, ती हलक्या आवाजात म्हणाली. राधाने तिला घट्ट मिठी मारली आणि वेदांतकडे पाहत ठामपणे म्हणाली, आता ऐक. माझ्या आयुष्यात, माझ्या मुलीच्या आयुष्यात तुझ्यासाठी कोणतीही जागा नाही. वेदांचे डोळे पाणावले, पण तो काही बोलला नाही. तू मला आधीच एकदा गमावलेस वेदांत. राधा शांत पण कठोर आवाजात म्हणाली, आणि यावेळी मी तुला परत येऊ देणार नाही. ती वळली, आर्याचा हात धरला आणि तिथून निघून जाऊ लागली. त्याच वेळेस वेदांत म्हणाला, तुला जर हवं असेल तर मी यापुढे तुमच्या दोघींच्या समोर कधीही येणार नाही. मला तुला कुठल्याही प्रकारचं दुःख द्यायचं नाही. आनंदाचाच माझा आनंद आहे. राधा क्षणभर थांबली, पण मागे वळाली नाही. आर्याला पकडून निघून गेली. वेदांत तिथेच उभा राहिला, पहिल्यांदाच पूर्णपणे हरलेला. राधाने ठामपणे वेदांतला आयुष्यातून दूर केलं, पण काही नाती अशी असतात जी सहज तुटत नाहीत, विशेषतः जेव्हा ती एखाद्या निरागस मनाशी जोडलेली असतात. आर्या त्या दिवसापासून बदलली होती. त्या दोघांचं पूर्ण बोलणं राधाची आई आणि बहिणीनं ऐकलं होतं. राधाच्या आईला वेदांतचं शांत राहणं, तिच्या कुठल्याही प्रश्नाला उत्तर न देणं आणि आर्याबद्दल असलेली काळजी, हे सर्व पाहून त्यांच्या मनामध्ये एक नवीन विचार जागृत झाला. एकटीनं आयुष्य काढणं, मुलीचा सांभाळ करणं. मुलीलाही फक्त आईची नाही तर बापाच्याही प्रेमाची तेवढीच गरज असते, हे त्यांच्या लक्षात आलं होतं. ज्यावेळेसपासून आर्या वेदांत बरोबर राहायची, त्यावेळेसपासून ती खूप आनंदी असायची. राधाला सुद्धा एका जोडीदाराची गरज आहे. आपलं आयुष्य 4 दिवसाचं, पिकलं पान कधीतरी गळून पडायचं. त्यांनी मनामध्ये एक निर्णय घेतला आणि वेदांतला भेटायचं ठरवलं. वेदांत तिथून सरळ समुद्रकिनारी गेला. बराच वेळ तिथे घालवून रात्री खूप वेळाने तो घरी गेला तर हॉलच्या लाईट्स त्याला चालू दिसल्या. त्याचे वडील सोफ्यावर त्याचीच वाट पाहत बसले होते. वेदांतचा उतरलेला चेहरा पाहून त्यांच्या मनात एक वेदना जाणवली. वेदांत त्यांना पाहून म्हणाला, बाबा, तुम्ही आणखी झोपले नाही? ज्या म्हाताऱ्या बापाचा एकुलता एक मुलगा खूप वेळापर्यंत घराच्या बाहेर असेल, तर त्या बापाला कशी झोप येईल? काय झालं बाळा? काही टेन्शन आहे का? काही नाही बाबा. तू खोटं कोणाशी बोलतोयस? तुझ्या बापाशी? त्यावर वेदांच्या डोळ्यात अश्रू बाहेर आले. त्यांनी घडलेला सगळा प्रकार त्यांच्या बाबांना सांगितला. बाळा, ती पहिल्या दुःखातून आता तरी सावरली आहे, त्यामुळे तिला समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. बरं, तू जेवलास का? भूक नाही बाबा. थोडंसं खाऊन घे. नाही बाबा, प्लीज. त्यावर ते काहीही बोलत नाही. बाबा, तुम्ही आराम करा आता. ठीक आहे, बोलतात आणि त्यांच्या रूमकडे जातात. वेदांतही रूममध्ये जाऊन फ्रेश होतो आणि बेडवर पडतो. झोप तर डोळ्यातून कोसो दूर गेली होती. वेदांतचे वडीलही बेडवर पडल्या पडल्या राधाला भेटण्याचा विचार करतात. आपल्या एकुलत्या एक मुलाची
ही अवस्था त्यांना बघवत नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी वेदांचे वडील वेदांच्या मॅनेजरला फोन करतात आणि त्याच्याकडून राधाचा पत्ता घेतात. सकाळ सकाळीच ते मंदिरात जाण्याचा बहाणा करून घराबाहेर पडतात. ज्यावेळेस वेदांत नाश्त्याला येतो त्यावेळेस बाबांबद्दल विचारतो. मोठे साहेब मंदिरात गेले आहेत, ड्रायव्हर बरोबर एक नोकर सांगतो. त्यावर वेदांत नाश्ता करून लवकरच बाहेर पडतो. त्यांनी आता काही ठरवलं होतं, काहीही झालं तरी राधाच्या समोर यायचं नाही. सकाळ सकाळ दरवाजाची बेल वाजते. राधा आश्चर्यचकित होते. एवढ्या सकाळी कोण आलं असेल? ती जाऊन दरवाजा उघडते. मी आत येऊ शकतो का बेटा? मी आपल्याला ओळखलं नाही. त्यावर ते म्हणतात, बसून बोलूया, मी तुला सांगतो. राधा त्यांना आत येण्यास सांगते. आतमध्ये येऊन सोफ्यावर बसतात. तोच आर्या परत बाहेर येते. मम्मा, हे आजोबा कोण आहेत? त्यावेळेस ते म्हणतात, मी तुझ्या वेद अंकलचा बाबा आहे. आर्या परत त्यांच्याकडे जाते. अंकल नाही आले? त्यावर ते हसून म्हणतात, नाही, आम्ही तुमच्या अंकलला सांगितलं नाही. आम्ही इकडे जात आहोत. ते आर्याला जवळ घेऊन बोलतात, मला ना अंकलला भेटायचं. तुम्ही घेऊन जाणार ना? त्यावर राधा तिच्याकडे पाहतच राहते. वेदांचे बाबा म्हणतात, ठीक आहे, आम्ही तुम्हाला घेऊन जाऊ, पण आज नाही, परत केव्हा तरी, कारण तुमचे अंकल आता घरी नसतील. त्यावर आर्याही मान हलवते आणि म्हणते, प्रॉमिस? हां, पक्का प्रॉमिस. तेही हसून म्हणतात. राधा त्या दोघांकडे बघतच राहते. वेदांच्या वडिलांना बघून राधाची आई हात जोडते. सर, तुम्ही इथे? त्यावर राधा तिच्या आईकडे बघतच राहते. त्यावर राधाची आई म्हणते, यांना कोण ओळखत नाही. राधा त्या दोघांकडे बघून म्हणते, ठीक आहे, तुम्ही दोघं बोला, तोपर्यंत मी आलेच. ती किचनमध्ये जाऊन त्यांच्यासाठी चहा घेऊन येते आणि तीही त्यांच्यासमोरच बसते. वेदांचे वडील म्हणतात, मला तुमच्या दोघींशी बोलायचं होतं. त्यावर राधाची आई म्हणते, बोला ना सर. त्यावर ते राधाकडे बघून बोलतात, बेटा, हे आयुष्य एकटीनं काढणं खूप कठीण आहे. त्यासाठी एका जीवनसाथीची गरज आहे. मी या समाजात खूप अशा घटना बघितल्या आहेत आणि याचा मी जवळून अभ्यासही केला आहे. मी त्या क्षेत्रात असल्यामुळे मला त्याचा चांगला अनुभव आहे. मला वाटतं तूही आता सगळं विसरून तुझ्या आयुष्यात पुढं गेलं पाहिजे. त्यावर राधा म्हणते, नाही अंकल, माझ्या आयुष्यात आता माझ्या मुलीशिवाय दुसरं काहीच नाही. नाही बाळा, तू आयुष्य असं काही जगलीच आहेस आणि तुझ्याबरोबर आर्यालासुद्धा एका वडिलांची गरज आहे. म्हणून मला वाटतं तू निर्णय घेतला पाहिजे. आता त्यावर राधाची आई म्हणते, सर, तुम्ही बरोबर बोलत आहेत. मीही रात्री खूप विचार केला. मलाही तेच वाटतं. त्यावर राधा आश्चर्यचकित होऊन आपल्या आईकडे बघते. त्या म्हणतात, मी तुझं आणि वेदचं रात्री बोलणं ऐकलं आहे. मला वाटतं वेद खरंच चांगला आहे आणि वेदबरोबर पुढे जाण्याचा तो निर्णय घ्यायला पाहिजे. त्यावर राधा म्हणते, नाही आई. राधाची आई म्हणते, माझं आयुष्य असं किती उरलंच आहे राधा. माझ्यानंतर तुला कुणाची तरी साथ हवी आहे. नी आर्यालाही. त्यामुळे तू तुझ्या आयुष्यात पुढे जावं असं मलाही वाटतं. बाळा, तू तुझ्यासाठी नाही तरी आर्यासाठी तरी विचार करायला पाहिजे. फक्त वेदचं नाव ऐकूनच ती आज किती खुश झाली बघितलंस ना. राधाची आई म्हणते, आर्यालाही एका वडिलांचं क्षेत्र मिळेल. मुलीला फक्त आईचीच नाही तर वडिलांचीही तितकीच गरज असते. राधा या दोघांचं बोलणं ऐकून विचारात पडते. वेदांचे बाबा म्हणतात, जबरदस्ती नाही बाळा, पण तू विचार कर आणि मला वाटतं वेदांत तुझ्याशिवाय दुसऱ्या कुणालाही आपली पत्नी म्हणून स्वीकारणार नाही. तो आयुष्यभर तुझ्या आठवणीत जगेल. त्याची आई खूप लहानपणी वारली. मी एकट्याने त्याचा सांभाळ केला आहे. त्यामुळे मला या गोष्टीचा चांगला अनुभव आहे. या म्हाताऱ्या बापाची शेवटची एक इच्छा आहे की तू पूर्ण करावी अशी मला वाटतं. म्हणून ते तिच्यापुढे हात जोडतात. त्यावर राधा म्हणते, अंकल, मी विचार करेल, पण तुम्ही हात जोडून मला माझ्या नजरेत पाडू नका. त्यावर ते म्हणतात, तू सकारात्मक विचार करावा असं मला वाटतं. येतो मी. म्हणून ते निघून जातात. राधा मात्र विचारात पडते. खेळण्यामध्ये रमणारी आर्या आता शांत बसू लागली. मम्मा, वेद अंकल कुठे आहेत? ती रोज तोच प्रश्न विचारायची. राधाच्या मनाला प्रत्येक वेळी वेदना व्हायची. ते कामाला गेलेत बाळा, ती टाळायची. पण मुलाचं मन खूप नाजूक असतं. ते परत येणार ना
या प्रश्नावर राधाकडे उत्तर नव्हतं. रात्री झोपताना आर्या वेदांतने दिलेले छोटंसं खेळणं घट्ट धरून झोपायची. ते मला स्टोरी सांगायचे, ती हळूच म्हणायची. राधा दूर उभी राहून हे सगळं पाहायची आणि आतून तुटायची. एकीकडे तिचा राग अजूनही शांत होत नव्हता वेदांतने केलेल्या फसवणुकीवर, पण दुसरीकडे मुलीच्या डोळ्यातलं रिकामेपण तिला अस्वस्थ करत होतं. आईने एके दिवशी हळूच विचारलं, राधा, तू वेदांतला शिक्षा करतेस की आर्याला? तो प्रश्न राधाच्या मनाला भिडला. इकडे वेदांतची अवस्था वेगळीच होती. ऑफिसमध्ये यायचा, पण राधाशी कोणताही संपर्क ठेवत नव्हता. आर्याचं हसणं, तिचे प्रश्न, तिचं वेद अंकल सगळं त्याच्या मनात घुमत राहायचं. त्याने स्वतःहून अंतर ठेवण्याचा निर्णय घेतला होता. कारण यावेळी तो तिच्या आयुष्यावर कोणताही दबाव टाकू इच्छित नव्हता. पण एक दिवस वेदांतला आर्याची खूप आठवण येत होती. म्हणून तो आर्या ज्या पार्कमध्ये खेळायची त्या पार्कमध्ये जाऊन एका झाडाखाली शांत बसतो. त्याच वेळेस राधा ही आर्याला त्याच पार्कमध्ये घेऊन आली होती. आर्या शांत होती, डोळ्यात पाणी दाटलेलं. तेवढ्यात आर्याने त्याला पाहिलं. वेद अंकल! ती धावतच त्याच्याकडे गेली आणि त्याला मिठी मारली. तो क्षण काळ थांबल्यासारखा होता. वेदांच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने तिला हळूच जवळ घेतलं. प्रिन्सेस! त्याचा आवाज भरून आला. राधा दूर उभी होती. तिच्या मनात भावनांचं वादळ उठलं. राग, वेदना आणि एक अनामिक मृदता. आर्या रडत म्हणाली, तुम्ही का गेला होता? मी तुमच्याशी बोलणार नाही आता. त्या निरागस तक्रारीनं दोघांचं मन पिळवटून निघालं. त्या क्षणी राधाला जाणवलं, हा फक्त तिचा आणि वेदांचा प्रश्न राहिला नव्हता. हा आता आर्याच्या भावनांचा प्रश्न झाला होता. पार्कमधला तो प्रसंग राधाच्या मनातून जात नव्हता. आर्याच्या डोळ्यातील ओढ, वेदांतला पाहता चेहऱ्यावरील आनंद, हे सगळं तिला सतत विचार करायला भाग पाडत होतं. त्या रात्री ती खूप वेळ जागी होती. मी आई आहे आणि आई म्हणून मला माझ्या मुलीचं सुख पहिल्यांदा बघायला हवं. दुसऱ्या दिवशी राधाने एक निर्णय घेतला. ऑफिसमध्ये वेदांत आपल्या केबिनमध्ये बसला होता. दरवाजावर हलकी टकटक झाली. येऊ का? तो आवाज ऐकून तो थबकला. राधा! तो लगेच उभा राहिला. राधा, मी बोलायला आले, ती शांतपणे म्हणाली. तिच्या आवाजात राग नव्हता, पण एक ठामपणा होता. दोघे काही क्षण शांत उभे राहिले. जे झालं, राधा बोलायला लागली, ते मी विसरली नाही आणि कदाचित कधी विसरणार नाही. वेदांतने मान खाली घातली. मला माहीत आहे आणि मी त्यासाठी सॉरी म्हणू नकोस, ती मध्येच थांबवत म्हणाली. कारण काही चुका सॉरीने मिटत नाहीत. क्षणभर शांतता, पण त्या एका शब्दावर वेदांतने वर पाहिलं. राधाच्या डोळ्यात कोणताही राग नव्हता. थोडा वेळ दोघे शांत बसले. मग राधाने बोलायला सुरुवात केली. राधा म्हणाली, मला आर्याला कोणत्याही दुःखात पाहायचं नाही. आर्याचा आनंद माझ्यापेक्षा तुझ्यात जास्त आहे. त्यामुळे मी तुमच्या दोघांच्या आनंदात कोणतेही विघ्न आणू इच्छित नाही. मला आर्याला नेहमी आनंदात पाहायचं आहे. माझा आनंद आर्यात आणि आर्याचा आनंद तुझ्यात आहे. आर्यासाठी राधा हळू आवाजात म्हणाली, मी तुला तिच्यापासून दूर करू शकत नाही. वेदांच्या डोळ्यात आशेची हलकीशी चमक आली, पण तो काही बोलला नाही. हे लक्षात ठेव, हे फक्त आणि फक्त तिच्यासाठी आहे. वेदांतने एक दीर्घ श्वास घेतला. राधा त्याच्याकडे काही क्षण पाहत राहिली. तिच्या नजरेत अजूनही अंतर होतं, पण पूर्णपणे दार बंद नव्हतं. त्या दिवसापासून एक नवं नातं सुरू झालं. मर्यादेचं, समजुतीचं आणि अपूर्णतेतून तयार झालेलं. वेदांत आता आर्यासोबत वेळ घालवायचा. पार्कमध्ये छोट्या गोष्टींमध्ये तिच्या हसण्यात राधा दुरून सगळं पाहायची. कधी कधी तिच्या मनात विचार यायचा, हा तोच वेदांत आहे का? पण ती लगेच स्वतःला थांबवायची. हे सगळं फक्त आर्यासाठी आहे. एके संध्याकाळी आर्या खेळता खेळता म्हणाली, मम्मा, वेद अंकल आपल्यासोबत नेहमी राहू शकतात का? राधा थबकली. वेदांतही शांत झाला. राधाकडे तिच्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. वेदांत आर्यासोबत वेळ घालवायचा. राधा अंतर राखून सगळं पाहायची. आयुष्यात जणू हळूहळू एक समतोल येत होता. पण आयुष्यात नेहमीच एखादं अनपेक्षित वळण येतं. एके दिवशी शाळेतून फोन आला, मॅडम, आर्याची तब्येत अचानक बिघडली आहे.
तिला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये आणावं लागलं. राधाच्या हातातून फोन जवळजवळ सुटला. राधाची ती अवस्था पाहून वेदांतने फोन घेतला. त्यांनी हॉस्पिटलचं नाव विचारलं. ते नाव ऐकताच राधा घाईघाईने ऑफिसमधून निघाली. वेदांतही तिच्या पाठी बाहेर आला. वेदांतने गाडी काढली आणि राधा आणि तो हॉस्पिटलकडे निघाले. राधा पूर्णपणे कोलमडून गेली होती. वेदांतने घाबरत तिच्या हातावरती हात ठेवला आणि डोळ्यांनी आधार दिला. त्यावेळेस राधालाही कुणाच्या तरी आधाराची गरज होती. ती काहीच बोलली नाही. 10 मिनिटातच ते दोघे हॉस्पिटलमध्ये पोहोचले. गाडी उभी राहताच राधा आतमध्ये पळाली. वेदांत गाडी पार्क करून आतमध्ये आला. त्याच वेळेस डॉक्टरही आर्याला चेक करून बाहेर आले होते. वेदांतला पाहून ते आश्चर्यचकित झाले. सर, तुम्ही कशी आहे आता? आर्या वेदांतने त्यांना विचारलं. धोक्याच्या बाहेर आहे, पण तिला गंभीर इन्फेक्शन झालं आहे. तुम्हाला काही फॉर्मॅलिटीज पूर्ण कराव्या लागतील आणि मी काही औषधे आणि इंजेक्शने लिहून देतो, ती आणावी लागतील. त्यावर वेदांत म्हणाला, ज्या काही फॉर्मॅलिटीज आहेत त्या मी पूर्ण करतो आणि जी औषधे आणायची आहेत ते मला द्या, मी आणतो. डॉक्टरने त्यांना केबिनमध्ये येण्यासाठी सांगितले. वेदांतने हॉस्पिटलच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्या आणि जी इंजेक्शन औषध हवी होती ती डॉक्टरांना आणून दिली. राधा ICUच्या बाहेरच बसलेली होती. वेदांत येऊन तिच्या बाजूला बसला. राधा पूर्णपणे तुटून गेली होती. तिने कुठलाही विचार न करता वेदांतच्या खांद्यावरती डोकं ठेवलं. वेदांत चमकला, पण तिची अवस्था पाहून त्याने तिला आपल्या मिठीमध्ये घेतलं. राधालाही एका खंबीर आधाराची गरज होती. त्यांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला, राधा, काळजी करू नको, आर्याला काही होणार नाही. त्यावर राधा म्हणाली, तिला काही झालं तर मी जगू शकणार नाही. वेदांत पटकन तिच्या तोंडावरती हात ठेवला. असं काही अभद्र बोलू नको, काही होणार नाही. तो हळू आवाजात म्हणाला, मी आहे ना. ते एका वाक्यात कोणताही अधिकार नव्हता, फक्त निस्वार्थ आधार होता. काही तासांनी डॉक्टर बाहेर आले. आता धोका टळलाय, ती हळूहळू बरी होईल. राधाच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. यावेळी ते भीतीचे नव्हते तर दिलासाचे होते. ती वळली आणि नकळत वेदांचा हात पकडला. क्षणभर दोघेही काही बोलले नाहीत. दुसऱ्या दिवशी आर्या शुद्धीवर आली. तिने डोळे उघडले आणि पहिल्यांदा म्हणाली, मम्मा. वेद अंकल दोघेही तिच्या शेजारी होते. वेदांत हसत म्हणाला, प्रिन्सेस, तू तर खूप स्ट्रॉंग आहेस. आर्याने त्याचा हात घट्ट धरला. त्या प्रसंगाने काहीतरी बदललं होतं. राधाच्या मनातला राग पूर्णपणे गेला नव्हता, पण त्याची जागा आता विश्वासाने घेतली होती. तिला जाणवलं, हा माणूस माझ्या आयुष्यात चुकून आला असेल, पण आज तो माझ्या मुलीसाठी खंबीरपणे उभा होता. राधा शांतपणे म्हणाली, आज तू जे केलंस त्यासाठी धन्यवाद. वेदांत फक्त हसला. हे धन्यवादासाठी नव्हतं राधा, आर्यासाठी होतं. जिथे नातं अजूनही नाव नसलेलं होतं, पण विश्वास, काळजी आणि न बोललेली भावना याने भरलेलं होतं. आर्याच्या आजारपणानंतर घरातलं वातावरण बदललं होतं. राधाच्या मनात वेदांतबद्दलचा राग कमी झाला होता, पण त्यात आता एक शांत कृतज्ञता मिसळली होती. वेदांत मात्र स्वतःशी झुंज देत होता. मी खरंच बदललेलो आहे हे तिला कसं पटवू? मी तिच्या आयुष्यात पुन्हा त्रासाचं कारण तर बनत नाही ना. एक दिवस त्याने एक कठोर निर्णय घेतला. राधाने मनोमन विचार केला. आई म्हणते ती बरोबर आहे. मी आता आयुष्यात पुढं गेलं पाहिजे. त्याच वेळेस ऑफिसमध्ये अचानक बातमी पसरली. CEO वेदांत देशमुख परदेशातील शाखा सांभाळण्यासाठी कायमस्वरूपी जात आहेत. सगळे थक्क झाले. राधालाही ही बातमी कळाली. तिच्या मनात एक विचित्र पोकळी निर्माण झाली. हा अचानक निर्णय का? तिने थेट त्याला भेटायचं ठरवलं. केबिनमध्ये, तू जातोयस? राधाचा आवाज शांत होता, पण आतून हललेला. वेदांतने हळूच मान हलवली. हो का? तो काही क्षण शांत राहिला. कारण माझ्या उपस्थितीमुळे तुझ्या आयुष्यात पुन्हा गुंतागुंत निर्माण होते. तो शांतपणे म्हणाला, आणि यावेळी मला तुझ्या आयुष्यात कोणती अडचण निर्माण करायची नाही. राधा त्याच्याकडे पाहत म्हणाली, आर्याचं काय? आणि माझं? राधाचे शब्द ऐकून वेदांतने तिच्याकडे पाहिले तर ती डोळ्यात पाणी आणून त्याच्याकडे पाहत होती. त्याच्या कानावर विश्वास बसत नव्हता. काय म्हणालीस तू? जे तू ऐकलं तेच. वेदांत
चा आवाज थोडा भरला. ती माझ्यासाठी खूप खास आहे, पण तिच्यासाठी तुझं मन शांत असणं जास्त महत्त्वाचं आहे. क्षणभर शांतता पसरली. तू मला एक संधी दिलीस तिच्यासोबत राहण्याची, तो पुढे म्हणाला, पण मला त्याचा गैरफायदा घ्यायचा नाही. राधाच्या डोळ्यात भावनांचं वादळ होतं. हा तोच वेदांत आहे का, जो कधी काळी मला मिळवण्यासाठी काहीही करायला तयार होता आणि आज तो मला शांत ठेवण्यासाठी स्वतः दूर जातोय? जाण्याच्या आधीचा दिवस. वेदांत शेवटचा आर्याला भेटायला आला. तुम्ही पुन्हा कधी येणार? आर्याने निरागसपणे विचारलं. तो हसला, पण डोळ्यात पाणी होतं. जेव्हा तू मला आठवशील तेव्हा मी तुझ्या आठवणीत असेन. प्रिन्सेस, आर्याने त्याला घट्ट मिठी मारली. मी तुम्हाला मिस करेन. त्या शब्दांनी त्याचं मन तुटलं. राधा दूर उभी होती. पहिल्यांदाच तिच्या मनात एक वेगळाच भाव उमटला, त्याला गमावण्याची भीती. वेदांत निघायला वळला. वेदांत, तो थांबला. राधा काही क्षण शांत उभी राहिली आणि मग हळू आवाजात म्हणाली, यावेळी तू काही चूक करत नाहीयेस ना? तो हलकस हसला. पहिल्यांदाच मला वाटतंय मी योग्य करतोय. तो निघून गेला. राधा तिथेच उभी राहिली. मनात एक नवा संघर्ष सुरू झाला होता. हा त्याग फक्त मनाचा नव्हता, तर तो होता स्वतःच्या इच्छावर नियंत्रण ठेवण्याचा आणि दुसऱ्यांच्या शांततेला प्राधान्य देण्याचा. वेदांत निघून जाण्यासाठी विमानतळाकडे जात होता. गाडीच्या खिडकीतून बाहेर पाहताना त्याच्या मनात आठवणींचा महापूर उसळला होता. राधाचं हसू, तिचा राग, आर्याचं वेद अंकल. तो स्वतःला समजावत होता, हेच योग्य आहे. यावेळी मी तिच्यासाठी योग्य करतोय. इकडे राधा शांत बसली होती. आर्या तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपली होती, पण तिच्या मनात वादळ सुरू होतं. तो गेला तर आर्याच्या आयुष्यात पुन्हा एक पोकळी आणि माझ्या आयुष्यात. आईचे शब्द तिच्या कानात घुमले. कधी कधी भूतकाळ सोडला तरच भविष्य मिळतं. राधाने अचानक निर्णय घेतला. आई, आर्याला सांभाळ, मला लगेच जावं लागेल. विमानतळावर अनाउन्समेंट सुरू होती. फ्लाईट नंबर. वेदांत चेक इनकडे चालला होता. वेदांत, तो आवाज ऐकून तो थबकला. तो वळला. राधा धावत त्याच्यासमोर येऊन उभी राहिली. श्वास जोरात चालू होता, डोळ्यात अश्रू होते. का जातोयस? तो शांतपणे म्हणाला, कारण यावेळी मी तुझ्या आयुष्यात तुझं आयुष्य सोपं करायचं ठरवलंय. राधाने डोकं हलवलं. नाही, तू पळतोयस? तो चकित झाला. हो वेदांत, ती ठामपणे म्हणाली. यावेळी परिस्थितीपासून नाही, पण माझ्या उत्तरांपासून पळतोयस. क्षणभर दोघेही शांत. राधाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी खूप काही सहन केले, तुझ्यामुळेही नि आयुष्यामुळेही. ती थोडी थांबली. पण आज पहिल्यांदाच मला असं वाटतंय की तू गेलास तर मी पुन्हा काहीतरी गमावेन. वेदांचा श्वास अडखळला. माझा राग अजून संपलेला नाही, माझं दुःख अजूनही आहे. पण ती त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली, त्या सगळ्यापेक्षा आता तुझं असणं जास्त महत्त्वाचं वाटायला लागलंय. मला माहीत नाही तुझा द्वेष करता करता कधी मी तुझ्या प्रेमात पडले. आता तुझ्याशिवाय जगणं कठीण झालं आहे. जर तू आम्हा दोघींना सोडून गेलास तर आमचंही आयुष्य थांबेल. वेदांतने पटकन तिच्या तोंडावर हात ठेवला आणि तिला आपल्या मिठीमध्ये घेतलं. हे सर्व वेदांतचे वडील आणि राधाची आई दुरून पाहत होते. त्यांच्याही डोळ्यात आनंदाश्रू होते. त्या दोघांना एकमेकांच्या मिठीत पाहून आर्याने मम्मा डॅडी म्हणून जोरात आवाज दिला. दोघेही आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे पाहू लागले. तर तिच्या पाठीमागे उभा असलेले वेदांतचे वडील आणि राधाच्या आईला पाहून ते दोघे आश्चर्यचकित झाले, कारण हा सगळा प्लॅन त्या दोघांचा होता. त्यांना माहीत होतं राधाही वेदांतवर तेवढंच प्रेम करते, पण ती कधी बोलून दाखवणार नाही. त्यासाठी त्या दोघांनी हा निर्णय घेतला होता. धन्यवाद. जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ टाकला की नोटिफिकेशन मिळेल.